नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि टेट परीक्षा 3च्या माध्यमातून पवित्र पोर्टलला विविध आस्थापनांच्या जाहिराती अपलोड होत असतानाच महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था ज्या संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विविध पदं भरली जातात. सन 2025-26 टेट परीक्षा 3च्या माध्यमातून जवळपास 300+ पदांची जाहिरात या संस्थेची आपल्याला त्या ठिकाणी लवकरच उपलब्ध होत आहे आणि ही संपूर्ण 300+ पदं ही पवित्र पोर्टलच्या मार्फत भरली जाणार आहेत. विनंती महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना एवढीच असेल की श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेमध्ये दरवर्षी निघणारी जी पदं आहेत त्या पदांना आपण ॲप्लाय करत असतो, परंतु त्या ठिकाणी जाण्याचं सर्वजण टाळतात आणि अशा वेळेसला परिस्थिती वेगळी निर्माण होते. एखादा गरजू असणारा जो शिक्षक असतो तो या नोकरीपासून त्या ठिकाणी दूर जातो असं म्हणावं लागेल, कारण की मागील वर्षीची ही खरं तर तुमच्या समोर ही जाहिरात पाहायला मिळत असेल. ही विविध प्रवर्गानुसार आणि विविध विषयांनुसार आपण ही जाहिरात पाहून घ्या. आपण जर पाहिलं तर जवळपास 400+429 पदांची ही जाहिरात खरं तर आलेली होती मागील वर्षी. परंतु आपण जर विचार केला तर ज्या वेळेसला विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागली आणि या यादीच्या माध्यमातून ज्या वेळेसला त्या ठिकाणी त्यांना बोलवण्याची वेळ आली, शिक्षकांना त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्तीची पत्र मिळाली, परंतु एकंदरीत असं पाहायला मिळालं की या कोल्हापूरची जी ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे यांनी वेळोवेळी शिक्षकांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर शाळेवरती जा, शाळा जॉईन करा, पण जवळपास फक्त आणि फक्त 80 ते 90 शिक्षक त्या ठिकाणी 429 पैकी जॉईन झाले. बाकीच्या सर्वच्या सर्व जागा त्यांच्या रिक्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यामुळं व्यवस्थापनसुद्धा पवित्र पोर्टलवर नाराज झालं होतं खरं तर, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूची भरती काढून देखील शिक्षक त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा जॉईन झाले नव्हते. त्याचा तुम्हाला सर्वांना मुद्दा माहिती असेल की वरच्या वर्गाला जाण्यासाठीचा जो मुद्दा होता आणि त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळालं की त्या ठिकाणी एवढी जागा असूनसुद्धा शिक्षक त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. तर अशा पद्धतीने जवळपास 429 पदं मागील भरतीमध्ये होती, पण शिक्षक जॉईन झाले नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळं माझी विनंती यावर्षीच्या सर्व टेट 3च्या बांधवांना अशी असेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं नसेल तर कृपया करून या संस्थेला प्रेफरन्स देऊ नका. एखाद्या गरिबाचं काम चांगल्या पद्धतीने या संस्थेवरती होईल आणि त्याला नोकरी मिळेल अशी माझी एक नम्र विनंती तुम्हा सर्वांना आहे. तुमच्या सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.